श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायणाय. मित्रांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की फेब्रुवारी 12 बुधवार माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीचा अतिशय शुभ आणि मंगलकारी दिवस येत आहे, ज्या दिवशी तुम्ही सर्वांनी धन्याच्या एका उपायाने तुमचे जीवन कल्याणकारी बनवू शकता. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला धन्यासंबंधित असा खास चमत्कारी उपाय सांगणार आहोत, जो जर तुम्ही फेब्रुवारी 12 बुधवार पौर्णिमा तिथीच्या दिवशी केला तर विश्वास ठेवा मित्रांनो, फक्त या एका उपायाने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. जे दुःख आणि त्रास तुमच्या जीवनात आहेत, जी समस्या सध्या तुमच्या जीवनात सुरू आहे, पैशांबाबत वारंवार तुमच्या घरात होणारे कलह, या सर्व गोष्टी फक्त या एका उपायाने कायमच्यासाठी तुमच्या जीवनातून दूर होतील. मित्रांनो, या बुधवारी पौर्णिमा तिथीच्या दिवशी हा 5 धन्याचा उपाय तुम्हाला करोडपतीच नव्हे तर अब्जाधीशही बनवू शकतो. विश्वास ठेवा मित्रांनो, जर तुम्ही या बुधवारी रात्री हा उपाय केला तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला धनवान होण्यापासून रोखू शकत नाही. भक्तांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर माझा विश्वास ठेवा, माता राणी स्वतः तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला धनवान बनवतील. कारण हा उपाय खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी उपाय आहे, ज्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये केलेला आहे. जो भक्त हा उपाय सत्य मनाने आणि सत्यनिष्ठेने बुधवार पौर्णिमा तिथीच्या रात्री करतो, त्याला धनवान होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर धन बरसत राहील. मित्रांनो, जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे की फेब्रुवारी 12 रोजी वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा तिथी म्हणजे माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी येत आहे. धार्मिक मान्यता आहे की या दिवशी केलेल्या पूजापाठ, व्रत आणि उपायांद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींची असीम कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी तीर्थयात्रा करणे आणि नवीन गाडी किंवा बंगला खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रांमध्ये सर्वाधिक आहे. पहा मित्रांनो, जेव्हा कधी माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीचा शुभ दिवस येतो, तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त धन्याच्या 5 दाण्यांचे उपाय करायला हवेत. हा उपाय इतका खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्तावर योग्य पद्धतीने सांगितल्याप्रमाणे धन्याच्या 5 दाण्यांचे उपाय केले, जे प्राचीन काळातील महाउपाय आहेत, तर समजा मित्रांनो, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठे दुःख असले तरी ते दूर होईल. कारण धने हे धनाचे प्रतीक आहेत. धने म्हणजे धन. आणि जसे तुम्हाला माहीत आहे, माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची पूजा केली जाते. शास्त्रानुसार भगवान श्री हरी विष्णूजींना धने अतिशय प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी धन्याचे महत्त्व खूपच वाढते. तुमची कोणतीही मनोकामना असो, समजा तुम्ही नोकरीसाठी तयारी करत होता, तुमची नोकरी नक्की लागेल. ज्या आजाराने तुम्ही खूप दिवसांपासून त्रस्त होता, त्या आजारातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या जीवनात धन येण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग खुले होतील. आणि मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. म्हणूनच मित्रांनो, या दिवशी तुम्हा सर्वांनी हा उपाय नक्की करायला हवा. जरी तुम्ही संपूर्ण वर्षभर हा उपाय केला नसेल, तरी जर तुम्ही वर्षातील सर्वात मोठ्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी हा उपाय केला, तर तुम्हाला या उपायाचा असा फल मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा धन्याच्या 5 दाण्यांचा उपाय एकदा नक्कीच करून घ्या, जेणेकरून ही संधी तुमच्या हातून जाऊ नये आणि तुम्हाला या उपायाचा लाभ मिळावा. तर चला मित्रांनो, उपाय सुरू करूया. त्याआधी माता लक्ष्मीच्या सर्व सच्च्या भक्तांनी या व्हिडिओला लाईक करा. यासोबतच तुम्हाला हेही सांगते की तुम्ही लोक व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, स्किप करून पाहता, ज्यामुळे अनेकदा उपाय करताना तुम्ही काही चूक करता आणि मग तुम्हाला त्या उपायाचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा. पहा मित्रांनो, 12 फेब्रुवारीची पौर्णिमा तिथीचा दिवस किती खास असतो की ज्याला साक्षात माता लक्ष्मीचा दिवस मानले जाते. इतका महत्त्वपूर्ण असतो की बऱ्याच वेळा मोठमोठ्या पूजा, अनुष्ठान, यज्ञ आणि साधनेमुळे आपली मनोकामना पूर्ण होत नाही. ती माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी एका छोट्या उपायाने पूर्ण होऊ शकते. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्याचा लाभही मिळाला आहे. जर तुम्हीही हा उपाय करायचा विचार करत असाल तर आधी हा उपाय व्यवस्थित समजून घ्या, ऐका आणि मगच करा. तुम्हाला नक्कीच या उपायाचा लाभ मिळेल आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असली तरी ती दूर होईल. तुम्हाला त्याचे कारणही माहिती नसेल की ही समस्या कशामुळे आहे. याचे काहीही कारण असू शकते, जसे पितृदोष किंवा मंगलदोष असू शकतो. तर या दिवशी हा उपाय नक्कीच करावा. हा असा उपाय आहे की जो विशिष्ट दिवशी केला तर त्या विशेष दिवशीचा लाभ मिळतोच.
पण जर आपण त्याच दिवशी हा खडा धान्याच्या 5 दाण्यांचा उपाय केला तर त्याचा अधिक मोठा लाभ मिळतो आणि तो लवकर मिळतो, कारण तुम्ही हा उपाय एका अतिशय मोठ्या आणि खास दिवशी करत आहात. तर आता उपायाविषयी बोलूया, पण त्याआधी तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा, कोणी करायचा आहे आणि कसा करायचा आहे. तर चला, आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक एक करून सांगतो. तर मित्रांनो, हा खडा धान्याच्या 5 दाण्यांचा उपाय पौर्णिमा तिथीच्या दिवशी कसा करायचा, कोणी करायचा, कोणत्या वेळेस करायचा आणि कुठे करायचा, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या भक्तांनी हा धान्याच्या 5 दाण्यांचा उपाय नक्कीच करायला हवा, कारण या दिवशी शत्रूंपासून आणि कोणत्याही दोष किंवा कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी खडा धान्याच्या दाण्यांना अतिशय महत्त्व आहे. आणि जेव्हा धान्याच्या 5 दाण्यांचा विचार केला जातो तेव्हा तो सोने पे सुहागा सारखा होतो आणि हा एक खूप मोठा उपाय बनतो. आता मित्रांनो, हा खडा धान्याचा उपाय कोणी करायचा आहे ते आधी जाणून घेऊया. तर पहा, घरातील ज्या मोठ्या माता भगिनी आहेत त्यापैकी कोणतीही एक मोठी माता किंवा बहीण हा उपाय करू शकते. आणि मित्रांनो, तुम्ही इच्छित असाल तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांकडूनही हा उपाय करवून घेऊ शकता. जर कोणत्याही व्यक्तीची स्वतःची काही मनोकामना असेल, काही दुःख किंवा अडचण असेल आणि ती व्यक्ती स्वतःसाठीच हा उपाय करायला इच्छुक असेल तर ती स्वतःसाठीही हा उपाय करू शकते. बाकी जर घरात असा कोणी असेल जो संपूर्ण कुटुंबाच्या सुख शांतीसाठी हा उपाय करायचा विचार करत असेल तर तो व्यक्तीही हा उपाय करू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा उपाय प्रत्येक सदस्य करू शकतो आणि संपूर्ण घरातील सदस्यांसाठी घरातील मोठ्या माता भगिनींपैकी कोणतीही एक माता किंवा बहीण हा उपाय करू शकते. माता भगिनी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणीही मोठा सदस्य, अगदी पुरुषही हा खडा धान्याच्या 5 दाणे असलेला उपाय सहज करू शकतो. यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता मित्रांनो, खडा धान्याच्या 5 दाण्यांचा उपाय कुठे करायचा आहे? पहा, हा उपाय तुम्हाला मंदिरातच करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील मंदिरातही करू शकता. मित्रांनो, माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी श्री लक्ष्मीनारायण तुमच्यावर धनाची वर्षा करतील. फक्त तुम्हाला शांतपणे 5 दाणे धान्याचे या ठिकाणी टाकायचे आहेत. रातोरात तुम्ही करोडपती नाही झालात तर बघा, माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नेहमीच धनाची वर्षा होत राहील. मित्रांनो, कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की तुमच्या घरात ठेवलेल्या अनेक मसाल्यांपैकी काही मसाले असे असतात ज्यांचा जर योग्य पद्धतीने उपयोग केला गेला तर जीवनातील सर्व समस्या त्वरित संपुष्टात येऊ शकतात. त्या मसाल्यांपैकी एक आहे धने, जो प्रामुख्याने अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरला जातो. पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की जर धन्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला गेला तर जीवनातील सर्व अडचणींवर तुम्हाला त्वरित उपाय मिळू शकतो. याशिवाय त्यामुळे माता लक्ष्मींचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात, ज्यामुळे धन संपत्तीत वाढ होते. ज्योतिषशास्त्रात धन्याचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत, ज्यामुळे तुम्ही केवळ तुमचे ग्रह बळकट करू शकता असे नाही, तर जीवनातील धनसंबंधी समस्या देखील दूर करू शकता. चला, आपल्या पहिल्या उपायाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, बुधवारी गाईला हिरवा धनिया म्हणजेच हिरवी कोथिंबीर नक्कीच खाऊ घाला. असे केल्याने घरात पैशांची बरकत येते आणि खर्चांवर नियंत्रण राहते. तसेच जर तुमच्या घराचे वातावरण सतत बिघडत असेल, घरातील सदस्यांमध्ये वाद होत असतील, तर घराच्या पूर्व दिशेला एखाद्या कापडामध्ये सुके धने बांधून ठेवा. त्यामुळे घरात सुखशांतीचे वातावरण तयार होते. चला मित्रांनो, आणखी काही उपाय जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी गणेश किंवा जय श्री लक्ष्मी नारायण असे नक्की लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार धनिया, जो प्रामुख्याने अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरला जातो, जर त्याचा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार योग्य मुहूर्तावर केला गेला तर तुम्हाला साक्षात माता लक्ष्मींचे वरदान मिळू शकते. त्यानंतर तुमच्या जीवनातील धनाची समस्या कायमची दूर होईल आणि माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नेहमीच धनाची वर्षा होत राहील. मित्रांनो, धन्याशी संबंधित उपाय केल्याने घरात सुख समृद्धी तर येतेच, तसेच धनिया म्हणजे धन देणारा. जर या उपायाला योग्य पद्धतीने केले तर तुमची आर्थिक स्थितीही खूप मजबूत राहते. असे म्हणतात की धनियाचा योग्य पद्धतीने उपाय केल्याने जीवनातील सतत येणाऱ्या समस्या संपतात आणि तुमचे नशीबही तुमचा साथ देऊ लागते. यानंतर तुम्ही ज्या कार्याची सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, समजा तुमच्या कुंडलीत वास्तु दोष, मंगल दोष किंवा जीवनातील अनेक अडचणी आहेत ज्यामुळे तुम्ही खूप त्रस्त आहात. तुम्हाला वाटत आहे की तुमच्या जीवनात धन येणे बंद झाले आहे किंवा तुम्हाला अशा एखाद्या आजाराने ग्रासले आहे
ज्याचा तुम्ही अनेक उपचार करूनही काही फायदा होत नाही, तर हा उपाय जरूर करा. खडा धनिया एक साधीशी गोष्ट आहे जी सहज उपलब्ध असते, पण याचा योग्य उपयोग कसा करायचा हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. शास्त्रात धनियाच्या उपायाला सर्वोत्कृष्ट उपाय मानले गेले आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींचे आशीर्वाद हवे असतील आणि तो व्यक्ती धनियाचा उपाय श्री लक्ष्मीनारायण यांच्या समोर पौर्णिमा तिथीच्या रात्री योग्य मुहूर्तावर करतो, तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मीचे वरदान मिळते आणि त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला देखील वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासू नये, तर हा उपाय नक्की करा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या कार्याची सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल की जेव्हा कोणी व्यक्ती कोणाकडून कर्ज घेतो तेव्हा त्याच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी येतात. सर्वप्रथम त्याची रात्रीची झोप उडून जाते. तो सतत विचार करतो की कधी आणि कसे त्याचे कर्ज फेडता येईल. तो या चिंतेत इतका हरवून जातो की व्यवस्थित खाणे पिणेही करू शकत नाही. त्याच्या मनावर फक्त कर्जाचा भार असतो. दिवसरात्र तो तणावात असतो की हे ओझे कधी त्याच्या जीवनातून दूर होईल. जर तुम्ही देखील त्याच लोकांपैकी असाल ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि या ओझ्यातून मुक्त होऊ इच्छित असाल, तर आज आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. हा उपाय केवळ तुमच्या धनसंबंधित समस्या दूर करणार नाही, तर तुमच्या जीवनातून कर्जाचे ओझे देखील संपवेल. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे कर्ज पूर्णपणे संपुष्टात यावे, तर तुम्हाला हा उपाय 5 बुधवारी करावा लागेल. आता तुम्हाला वाटत असेल की हा उपाय फक्त बुधवारीच का करायचा? तर खरे तर बुधवार हा दिवस कर्जसंबंधित समस्यांचे निराकरण आणि धनप्राप्तीशी संबंधित उपायांसाठी ओळखला जातो आणि माता लक्ष्मी धन आणि समृद्धीची देवी मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी खूप प्रसन्न असतात आणि त्यांच्या भक्तांवर विशेष कृपा करतात. जर तुम्ही या दिवशी त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला तर तुमच्या जीवनातील सर्व धनसंबंधित समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच हा उपाय फक्त बुधवारीच केला जातो, जेणेकरून माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. हा उपाय तुम्हाला सलग 5 बुधवारी करायचा आहे. याचा अर्थ पुढील 5 आठवडे प्रत्येक बुधवारी तुम्हाला हा उपाय करावा लागेल. पण लक्षात ठेवा, या 5 आठवड्यांदरम्यान तुम्हाला काही खास नियमांचे पालन करावे लागेल. भक्तांनो, त्याआधी तुम्हा सर्वांना आम्ही सांगतो की जर तुम्हाला या उपायाचा परिणाम एका वेळेतच हवा असेल, तर तुम्ही पौर्णिमा तिथीच्या दिवशी हा उपाय एकदाच केला तरी तुम्हाला फायदा होईल, धन वैभवाची प्राप्ती होईल आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. भक्तांनो, परंतु तुम्हाला हे समजणे खूप महत्त्वाचे आहे की जर तुम्ही हा उपाय माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला करू शकत नसाल, तर तुम्ही कोणत्याही बुधवारी हा उपाय करू शकता. पण बुधवारी हा उपाय अधिक काळासाठी करावा लागेल. भक्तांनो, सर्वात पहिले आणि महत्त्वाचे नियम म्हणजे या 5 आठवड्यांत तुम्ही कोणत्याही प्रकारचा तामसिक आहार घेऊ शकत नाही. तामसिक आहार म्हणजे मद्य, मांस, मच्छी, अंडी, गुटखा, पानमसाला यांसारख्या पदार्थांचे सेवन तुम्ही या काळात करू नये. तसेच तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की या काळात कांदा आणि लसूण यांचाही सेवन करू नये. हा नियम का आहे? कारण तामसिक आहारामुळे आपले मन आणि शरीर नकारात्मक ऊर्जेने भरते, ज्यामुळे आपल्या पूजापाठ आणि उपायाचा संपूर्ण लाभ मिळत नाही. आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे. सर्वप्रथम बुधवार पौर्णिमा तिथीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. शक्यतो लाल रंगाचे कपडे घाला, कारण लाल रंग माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो. आता तुम्हाला एक लाल कापड घ्यायचे आहे. या कापडामध्ये एक मोठा खडा धनिया ठेवा आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर या लाल कापडाला मौली धाग्याने नीट बांधा, जेणेकरून त्याची एक पोटली तयार होईल. ही पोटली तयार झाल्यानंतर ती घेऊन तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जा. मंदिरात जाऊन माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा. म्हणजे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला फुलांचे हार प्रसाद अर्पण करा. पूजेनंतर मंदिराबाहेर बसलेल्या कोणत्याही भिक्षुकाला ही पोटली दान करा. हा उपाय तुम्हाला सलग 5 बुधवारी करायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या घरातच ही पोटली तयार करा आणि पौर्णिमा तिथीच्या दिवशी विधीपूर्वक तिची पूजा करा. आणि सकाळ झाल्यानंतर ही पोटली तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. उपाय केल्यावर माता लक्ष्मीजींच्या कृपेने तुमच्या जीवनातील कर्जाचे ओझे हळूहळू कमी होऊ लागेल आणि शेवटी पूर्णपणे समाप्त होईल. ज्या समस्यांचा तुम्ही सामना करत आहात त्या संपतील आणि तुमचे जीवन पुन्हा आनंदी होईल. आता आम्ही तुम्हाला दुसरा उपाय सांगतो, जो घराची बरकत वाढवण्यासाठी आहे. अनेकदा असे होते की आपल्या घराची बरकत थांबते.
याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी आपल्या घराला दृष्ट लावलेली असते. दृष्ट एक अतिशय वाईट प्रभाव टाकते, जी आपल्या घरातील समृद्धी आणि शांतता नष्ट करते. ही दृष्ट इतकी धोकादायक असते की ती झाडांनाही सुकवून टाकते. जर तुमच्या घराची बरकत होत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पुन्हा समृद्धी आणि शांततेचा वास असावा, तर तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे. हा उपाय बुधवारी करायचा आहे. बुधवारी सकाळी तुम्ही एक मातीचा दिवा घ्या. जर तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा नसेल तर तुम्ही पितळेचे दिवेही घेऊ शकता, कारण पितळेचे दिवे अधिक शुभ मानले जातात. त्या दिवशी तुम्हाला 51 धनियाचे दाणे, 3 कापूर आणि 4 लवंगा घ्याव्या लागतील. यानंतर हा दिवा लावा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. हा उपाय तुम्हाला सलग 3 बुधवारी करायचा आहे. 3 बुधवार सलग हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल. यासोबतच तुमच्या घराची बरकत पुन्हा परतेल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा प्रवेश सुरू होईल. जे लोक पैशांबाबत खूप चिंतेत आहेत, ज्यांच्या घरी 1-1 रुपयाची कमतरता आहे, जे लोक इतरांकडून पैसे उसने घेत आहेत, जे नेहमी घरातील गरजा पूर्ण करू इच्छितात पण करू शकत नाहीत, जे पैशांमुळे घरात कलह वाढवतात, ज्यांच्या घरात नेहमी गरिबी राहते, त्यांनी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय नक्कीच केला पाहिजे. हा उपाय काय आहे? चला जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हालाही तुमच्या जीवनात श्री लक्ष्मी गणेश आणि कुबेर महाराजांची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी गणेशजी की असे नक्की लिहा. चला जाणून घेऊया हा पहिला उपाय कोणता आहे जो तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. तर पहा, जो पहिला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने तुमची नोकरी जर लागली नसेल तर ती लवकरच लागेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही व्यापारी असाल आणि व्यापार चांगला चालत नसेल तर तुमचा व्यापार खूप चांगला होईल. किंवा तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला त्यात प्रगती करायची असेल तर तुम्हालाही हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक चौमुखी दिवा घ्यावा लागेल. आता हा चौमुखी दिवा तुम्ही दुकानातून खरेदी करून आणू शकता किंवा तुमच्या घरी शुद्ध पिठाने मळून तो तयार करू शकता. पण कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला चौमुखी दिव्याची व्यवस्था करता आली नाही, बाजारात तो दिवा मिळाला नाही आणि तुम्हाला तो दिवा तयार करता आला नाही, तर तुम्ही मातीचा एक साधा दिवा घ्या. जो साधारण दिवा असतो त्यामध्ये तुम्ही 4 वाती लावा. असे केल्याने हा एकमुखी दिवाही चौमुखी दिव्याएवढे फल देईल. आता बरेच लोक हा प्रश्न विचारतील की ताई, आम्हाला त्यामध्ये कोणती वात लावायची आहे, लांबट की गोल? तर पहा मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण चौमुखी दिव्याचा उपाय करतो तेव्हा आपण यासाठी नेहमी लांबट वातच वापरतो. पण ही वात तुम्हाला कापसाची बनवायची नाही, तर मौली धाग्याने ती तयार करायची आहे. आणि या एका दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे. नंतर तुम्हाला हा एक दिवा घेऊन जिथे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला आहे त्या घरातल्या जागी जायचं आहे. तिथे जाऊन हा एक दिवा माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. मग थोडा वेळ माता राणीच्या समोर बसून तुम्हाला माता राणीचा मंत्र ओम महालक्ष्मी नमः 108 वेळा लाल चंदनाच्या माळेने किंवा कमळगट्ट्याच्या माळेने जपायचा आहे. मंत्र पुन्हा सांगते, मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. मित्रांनो, हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. जर तुम्ही माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीच्या संध्याकाळी माता राणीसमोर चौमुखी दिवा लावून हा मंत्र जपला तर मी हमी देते की तुम्हाला माता राणीची विशेष कृपा मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. फक्त हा एक उपाय केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनातल्या चमत्कारी बदलांना स्वतः अनुभवाल. तर चला मित्रांनो, आता दिव्याशी संबंधित काही उपाय जाणून घेऊया जे तुम्हाला या बुधवार पौर्णिमा तिथीच्या दिवशी करायचे आहेत. तर मित्रांनो, हा जो पुढील उपाय आहे तो विशेषतः पौर्णिमा तिथीच्या दिवशी भगवान गणेशासाठी केला जातो. आणि शास्त्र सांगतात की जेव्हा आपण माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गणेशाशी संबंधित एखादा उपाय करतो तेव्हा त्या उपायाचा फल अनेक पटींनी अधिक मिळतो. कारण गणेश भगवान माता राणीचे पुत्र आहेत. म्हणूनच त्या दिवशी केलेल्या उपायांमुळे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची एकत्र कृपा मिळते. हा उपाय खूपच उत्तम आहे. काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. गणेश महाराजांना संकटमोचन म्हणतात, विघ्नहर्ता म्हणतात. जर तुमच्या जीवनात कोणतीही अडचण येत असेल, कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील, मांगलिक कार्यांमध्ये त्रास होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला 5 साबूत हळदीच्या गाठी घ्यायच्या आहेत. एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे. गोल वात असलेला दिवा घ्या ज्यामध्ये तुम्ही शुद्ध देसी तूप भरणार आहात. आता प्रथम तुम्हाला भगवान गणेशासमोर हा लहानसा दिवा तयार करायचा आहे.
पहिल्यांदा तुम्ही दिवा लावाल, मग 3 साबूत हळदीच्या गाठी घेऊन त्या मातीच्या दिव्यात किंवा एखाद्या छोट्या वाटीत ठेवा. आता तुम्हाला या 5ही साबूत हळदीच्या गाठी भगवान गणेश आणि माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. तुमच्या घराच्या मंदिरात हा उपाय करायचा आहे. बुधवार पौर्णिमा तिथीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करा. तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावाल, 3 साबूत हळदीच्या गाठी विघ्नहर्ता गणेशाला अर्पण कराल, त्याचबरोबर थोडासा गोड नैवेद्य देखील त्यांना अर्पण कराल आणि आणखी एक दिवा प्रज्वलित करून जगत पालनहार लक्ष्मी नारायण यांच्यासमोर लावा. त्यांच्या प्रतिमा किंवा फोटोसमोर हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाला प्रार्थना करा आणि लक्ष्मी नारायणालाही प्रार्थना करा. त्यांना सांगा, माझ्या जीवनात येणाऱ्या सर्व विघ्नांना, अडथळ्यांना आणि अडचणींना तुम्ही दूर करा. यानंतर तुम्हाला भगवान गणेशाचा जो मंत्र आहे, ओम गण गणपतये नमः, तो 21 वेळा जपायचा आहे. जर तुम्हाला हा मंत्र लक्षात राहिला नाही तर अशा वेळी महादेव आणि माता पार्वतीचे स्मरण करा आणि भगवान गणेशाचे ध्यान करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्ही गणेशाला अर्पण केलेल्या 3 साबूत हळदीच्या गाठी उचलून त्या नेहमी तुमच्याकडे ठेवा. तुम्ही हे तुमच्या घरात कुठेही ठेवू शकता, म्हणजे तिजोरीत ठेवू शकता किंवा घराच्या मंदिरात ठेवू शकता. यामध्ये भगवान गणेशांचा आशीर्वाद आहे, ज्यामुळे तुमच्या कार्यात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना ते स्वतःच दूर करतील. आता मित्रांनो, पुढील उपायाबद्दल जाणून घेऊया. हा पुढील उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठीचा अचूक रामबाण उपाय आहे. जेव्हा तुम्ही जीवनात निराश व्हाल, तुमची मनोकामना अनेक उपाय आणि प्रार्थना केल्यानंतरही पूर्ण होत नसेल, घरात सतत पैशाची चणचण राहिली असेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करायला हवा. हा उपाय तुमचे जीवन बदलून टाकेल, तुमचे नशीब उजळेल आणि तुम्हाला रातोरात महाधनी बनवेल. जे लोक म्हणतात की आम्ही धनवान होत नाही, आमची तिजोरी नेहमी रिकामी असते, आमच्यावर कर्ज आहे, त्यांनी विशेषतः हा उपाय माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी करावा. तर पहा, या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा हवा आहे. हा दिवा तुम्ही मातीचा घ्या, ठीक आहे ना, कारण प्रत्येक दिव्याची महिमा वेगवेगळी असते. या उपायासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे, ठीक आहे ना. याशिवाय तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, या तिन्ही गोष्टी घेऊन तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवालयात जा, जे तुमच्या घराजवळचं भगवान शिवाचं मंदिर आहे. तिथे पोहोचताच सर्वप्रथम भगवान भोलेनाथांना प्रणाम करा आणि तुम्ही आणलेला हा दिवा त्यांच्या समोर प्रज्वलित करा. मग त्या जळत्या दिव्यात तुम्ही एक चिमूटभर काळे तीळ टाका, जे तुम्ही घरातून आणले होते, आणि भगवान भोलेनाथांना तुमची जी काही अडचण किंवा मनोकामना आहे ती सांगा. फक्त हा उपाय केल्यानंतर तुमचं नशीब चमकणार आहे. तुमच्या जीवनातील कोणताही दुःख किंवा अडचण त्वरित संपेल आणि तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल, ठीक आहे ना. हा उपाय पौर्णिमा तिथीच्या दिवशी करण्याचा आहे, तो नक्कीच करा. मित्रांनो, ज्या घरात अशा प्रकारे उंबरठ्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव निवास करते. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबरठ्याशिवाय पूर्ण होत नाही. उंबरठ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी समजत नाहीत. म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरा हा मर्यादा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते. शक्यतो लाकडी उंबरठा शुभ मानला जातो. आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीत शुभ मानला जातो, पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर तुम्ही ओम आणि स्वस्तिक अशी धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावू शकता. दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अजून सुंदर आणि शुभ बनवू शकता. उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान. उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाहशमन करणार आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणार वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असत. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचे नाव उंबरा असे पडले असावे. आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल
तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजेच माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगणातील ओठा देखील स्वच्छ असावा. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे. साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू गुरुमौलींनी दत्तांची साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते, तिच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत कारण त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर बुधवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे किंवा दररोज केले तरी चालेल. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही, घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा सदैव वास राहतो. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा आणि 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा. सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा. काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते. उंबरठ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असायची. घराची साफसफाई करून 7ही दिवस उंबरठ्याची पूजा करावी. दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरठ्या भोवती तुपाचे दिवे देखील लावावेत. विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरठ्या भोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला. देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी. घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणे ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरामध्ये किडेमुंगी प्रवेश करत नाहीत. कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे उंबरठ्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी. पूर्वी लाईट नसायची, पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची. त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या, कारण असे जीवजंतू घरामध्ये प्रवेश करू नयेत म्हणून. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा. उंबरठा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तींना या सर्व गोष्टींचा कोणताही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत? 1 चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असे करणे खूप शुभ मानले जाते. चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येतं. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये स्थिर राहते. 2 बाजूचा दरवाजा शुभ असावा. आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे, परंतु वास्तूनुसार 2 दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचा बनवलेला असावा. खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजांसाठी दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ आणि लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत, म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ आणि लाभ लिहितात, जे कार्य निर्विघ्नपणे पार पडते. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ आणि लाभ लिहिले जाते. शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि माता महालक्ष्मी यासोबतच सर्व देवताही प्रसन्न होतात असे मानले जाते. उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका.
जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्यात प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका, तो अशुभ मानला जातो. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका, यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणूनच आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की उंबरठ्यावर बसू नये, कर्ज वाढते. कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही, म्हणून कर्ज वाढत जाते. उंबरठा किती अर्थ मोठा आहे. उंबरठा म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी, पण अर्थ किती मोठा. या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही दजत नसे. 7च्या आत घरात यापूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कोणी 12च्या आत घरामध्ये येत नाही. त्यामुळे जग किती बदलले आहे, गुन्हेगारी किती वाढली आहे, या सर्व गोष्टी लक्षात येतात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण असा आहे की आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच, म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते घर काय म्हणावं. ज्या घराला उंबरठा नाही तिथे कुणाचाच पायपोस कोणाला नसतो असं म्हणतात. आओ जाओ तुम्हाला सणवार आला की उंबरठा सारवला जायचा, त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे. दारावर तोरण बांधली जायची. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. शक्यतो घराला लाकडी उंबरठा असावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही. दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो. असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही. वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद देखील निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते, तसेच उंबरा देखील तुटलेला नसावा. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसूम येतो व वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा. किती सुधारलो आहोत आपण. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांगत घरात प्रवेशते. उंबराला गृहीत धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातील उंबराच्या खूपच साऱ्या भूमिका असल्या तरी उंबरा हा एकच मर्यादा असतो. उंबरा अशी एक सीमारेषा आहे. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपला इगो चप्पल सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातील चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे, हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही, हे लक्षात ठेवून आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबरा बाहेर पडल्याशिवाय बाहेरचं जग कळत नाही, हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आपले आई बाबा काय चीज आहेत हे कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आई बाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं. अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं. मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरा असतो. उंबरठे जिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण उंबरठे जिजवताना आपल्यावर आपल्या उंबराने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर या निसरड्या जगाचा सामना करणं सोपं होतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी, ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या वावरण्यासाठी मर्यादांचं फार मोठं भान लागतं. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमीच सुंदर होतं. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेखा. जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असो, भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर त्यांना उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्याही असत. चहा, पाणी, गप्पाही बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचं आणि कधी नाही, कोण आले याचं भान असायचं. आता काय भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर जाते. घरातील संस्कार, ज्येष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हे त्याच घराचे व्यक्तिमत्व ठरवते. उंबरा म्हणजे मर्यादा. जसे नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते आणि घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी किंवा सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट येते.
आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श नक्की घेईल. एकूणच काय तर मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेवू. ओंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.